परीक्षांच्या विविध पेपरमध्ये मेओवर एक तरी प्रश्न असतो. तर मेओ बद्दलची कारकीर्द आज आपण पाहूया. लक्षात घ्या लॉर्ड मेओची कारकीर्द 1869 ते 1872 आहे. त्याच्या कार्यकाळामध्ये अजमेर कॉलेजची स्थापना 1872 ला झाली. भारतीय सांख्यिकी सर्वेक्षण विभागाची स्थापना पण मेओने या ठिकाणी केली. याचबरोबर महसूल, कृषी, वाणिज्य विभागाची स्थापना पण त्याच्याच कार्यकाळामध्ये झाली. सन 1872 ला भारताची पहिली जनगणना ही या ठिकाणी मेओच्याच काळामध्ये झाली, ज्यामध्ये जात, धर्म आणि व्यवसाय याची माहिती ब्रिटिशांना या ठिकाणी मिळाली. राज्या-राज्यांमध्ये रेल्वे व्यवस्थेचा शुभारंभ मेओनेच या ठिकाणी केला आणि त्यानं 1870 ला एक प्रस्ताव मांडला, ज्याला मेओ प्रस्ताव म्हटलं जातं. त्याद्वारे मेओला आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक देखील म्हटलं जातं. इंडियन पिनल कोडमध्ये त्याने या ठिकाणी 124 हे कलम या ठिकाणी ॲड केलं, ज्याद्वारे इंग्रजांच्या विरोधात लिखाण करणाऱ्या भारतीय लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा इंग्रज लोक या ठिकाणी करू शकले. लक्षात घ्या, लष्करी आणि प्रशासकीय खर्च त्यांनी कमी केला. मात्र मिठावरचा कर त्याने या ठिकाणी वाढवला आणि त्याचबरोबर इन्कम टॅक्स देखील त्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला गेला. तुरुंगातील कैद्यांच्या फायद्यासाठी व्यवस्था त्यांनी केली आणि जेव्हा मेओ अंदमान निकोबारच्या तुरुंगातील कैद्यांची पाहणी करत होता, त्याच वेळेस या ठिकाणी एका पठाणानं म्हणजे शेर अली अफ्रिदी या पठाणानं मेओची हत्या अंदमान निकोबारच्या बेटावर केली.